नमस्कार, मी शिवाजी काळभोर, पत्रकार, सातारा, यशवंत महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सातारा लोकसभा मतदारसंघाअंतर्गत आज आपण माहिती करून घेणार आहोत. सातारा जावली विधानसभा मतदारसंघातील सध्याची परिस्थिती काय आहे. सातारा जावली मतदारसंघ हा दोन्ही राज्यांचा जिव्हाळ्याचा म्हणजे जवळचा मतदारसंघ, ते स्थानिक असल्यामुळे ज्या पद्धतीनं श्रीनिवास पाटील किंवा पृथ्वीराज चव्हाण यांना कराड पाटण हे मतदारसंघ घरातले वाटत होते, त्या पद्धतीचा हा मतदारसंघ. आणि या मतदारसंघातून सलग शिवेंद्रसिंहराजे भोसले हे आमदार आहेत. 2009ला ज्यावेळेला पुनर्रचना झाली या मतदारसंघाची, त्यावेळेला सातारा तालुक्याच्या दक्षिण भागातील काही गावे झेडपी मतदारसंघ हे कराड उत्तरला जोडले गेले आणि सातारा तालुक्यातील जी ईशान्येकडील जी 36 गावं होती जावलीला जोडलेली, ती कोरेगाव मतदारसंघात गेली. आणि शशिकांत शिंदेनी जावली मतदारसंघ सोडून ते कोरेगाव मतदारसंघात गेले आणि इथं शिवेंद्रराजेंना मोकळं रान मिळालं. त्याच्यामुळं इथलं वर्चस्व शशिकांत शिंदेंचं कमी झालं. ते कोरेगावातून निवडून येऊ लागले, परंतु त्यांचा संपर्क पूर्णपणे तुटला. गतवर्षी तो संपर्क जोडण्याचा प्रयत्न केला त्याने जिल्हा बँकेच्या माध्यमातून, परंतु त्यांना यश आलं नाही. ते अगदी 1-2 मतांनी निवडणूक हरले. आणि शिवेंद्रसिंहराजेंनी गतवेळेला ज्यावेळेला कोरेगाव मतदारसंघातून ते निवडणूक हरले महेश शिंदेंकडून, त्याच वेळेला त्यांनी शशिकांत शिंदेंशी शत्रुत्वच करायचं हे ठरवलं होतं. कारण त्यांना आपल्या मतदारसंघात कोणीही दुसरा हिस्सेकरू किंवा वाटेकरू नको होता. परंतु लोकसभेच्या रूपानं आज त्यांच्यावर वेगळी वेळ आलेली आहे असं म्हणता येईल. सातारा तालुक्याचा विचार करायचं म्हटलं तर जवळपास निम्मा तालुका ग्रामीण हा कोरेगाव आणि कराड उत्तरला जोडलेला आहे. शहरामध्ये परळी खोऱ्याचा काही भाग आणि सातारा आजूबाजूची सातारा शहराच्या गावं हा भाग येतो. त्यातील सातारा नगरपालिका एरिया हा महत्त्वाचा आहे. या सातारा नगरपालिकेच्या निवडणुकींमध्ये एकदा दोन्ही राज्यांची 2 पॅनेल होते, 2 आघाड्या. आणि नगरविकास आघाडी शिवेंद्रराजेंची, सातारा विकास आघाडी उदयनराजेंची, आणि तिसरी आघाडी राजेंद्र चोरगेंनी उभारलेली होती. यावेळेला दोन्ही त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आणि चोरगेंचे काही 3-4 नगरसेवक निवडून आलेले होते. त्यामुळं दोन्ही राजे एकत्र झाले, मनोमिलन झालं आणि पुढची वाटचाल सुरू झाली. मग कधी मनोमेल तुटायचं, कधी उदयनराजे लोकसभेला उभे राहायचे, मग जादू की पप्पी छप्पी होऊन ते जुळायचं, असं बऱ्याच वेळा घडलं. आता ही तिसरी वेळ असेल बहुधा मनोमिलनाची, आणि परत ते एकत्र झालेत लोकसभेच्या पार्श्वभूमीवर. परंतु कार्यकर्त्यांची इथली मनं जुळलीत का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मागच्याही व्हिडिओमध्ये आपण याचा उल्लेख केलेला होता. बऱ्याच प्रकरणांमध्ये अगदी हमरीतुमरीवर हाणामारीवर प्रकरणं आल्यामुळं एकमेकांच्या कार्यकर्त्यांवर हल्ले होणं, केसेस होणे हे प्रकार घडलेले होते. त्या खटल्यात अजूनही लोकांना, कार्यकर्त्यांना त्यांना हेलपाटे घालावे लागत आहेत. दुसरी गोष्ट, शिवेंद्रराजेंना इथं नगरपालिकेत उदयनराजे विरोधात आल्यापासून कधीही यश मिळालं नाही. एकदा फक्त मनोमिलनातून त्यांची युती झाली त्यावेळेला. परंतु यांचे नगरसेवक विकासापेक्षा दोन्ही बाजूचे कुणाला जास्त खायला मिळते ह्याकडेच त्यांचं लक्ष होतं. शहराच्या समस्या सोडवण्यात त्यांना कसलंही स्वारस्य नव्हतं आणि स्वतंत्रपणे आपल्या गटाच्या, आपल्या नेत्याच्या गटात नगरपंचायत यावी हाच त्यांचा हेतू होता. त्यामुळं हे मनोमिलन प्रत्येक वेळेला तुटत गेलं. आता ही झाली नगरपालिकेची परिस्थिती. ही निवडणूक संपल्यानंतर पुन्हा नगरपालिका निवडणूक लागणार आहे. त्यावेळेला परत या ओकाळ्या पाकाळ्या निघणार आहेत. आता सातारा शहराची हद्दवाढ पण झालेली आहे. जो मूळ सातारा नगरपालिका आहे त्यात सर्व पेठा वगैरे येतात. तिथं प्रत्येक वार्डात
त्यांचे त्यांचे सुभेदार नेमलेले नगरसेवक किंवा त्यांना विरोध करणारे असे ठरलेली मंडळी आहेत. त्यांच्यात हेवेदावे भरपूर आहेत. बूथ लेवलला जरी उदयनराजेंनी रचना केलेली असली, अगदी दोन्ही कार्यकर्ते एकत्र करून, तरी ते त्यांच्या पद्धतीने प्रचार किंवा त्या पद्धतीनं मतदानाचं कार्य होईल का नाही याबद्दल शंका व्यक्त होत आहे. आता जो नवीन भाग सातारा शहराला जोडलेला आहे, मग विलासपूर असेल, शाहूपुरी असेल, हायवेचा पट्टा असेल, खेडचा भाग काही, शाहूनगरचा महत्त्वाचा भाग, हा जो भाग आहे तो मूळ सातारा नगरपालिकेपासून विभक्त होता आणि सातारा जिल्ह्यातून नोकरी कामाधंद्याच्या निमित्तानं जे लोक आले तर स्थायिक झाले त्यांचा विशेषतः हा भाग आहे, सहभाग आहे. आणि या भागात कुठल्याही राजांपेक्षा तिथले लोक स्वतंत्र आहेत. त्यामुळं ते कोणत्याही राजाशी बांधील नाहीत. आता गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला इथं साताऱ्यामध्ये श्रीनिवास पाटलांच्या बाजूनं राष्ट्रवादीचा असं म्हणावा असा एकही नेता नव्हता. सातारा जावली मतदारसंघात फक्त दीपक पवार होते, पण त्यांच्या ताकदीला मर्यादा होत्या. अशी परिस्थिती असताना उदयनराजे यांना 1,15,000च्या आसपास, तर श्रीनिवास पाटलांना 74-75 हजाराच्या आसपास मतं मिळालेली होती. म्हणजे हा फरक 40-41 हजारांचा राहिला होता. तसं बघायला गेलं तर कराड उत्तर, दक्षिण किंवा पाटण हे त्यांचे घरातले तालुके म्हणून जसं श्रीनिवास पाटलांना तिथून मतदान कराड उत्तरमधून विशेषतः होतं, तसं इथं दोन्ही राजे असल्यामुळे उदयनराजेंना मतदान अपेक्षित होतं. परंतु ते 40 हजाराच्या लीडपर्यंत आलं. याचा अर्थ असा की इथलं मनोमिलन हे तात्पुरतं असतं हे जनतेच्या ध्यानात आलं आणि जो आता नवीन भाग जोडलेला आहे नगरपालिकेला साताऱ्याच्या, ती लोक स्वतंत्र आहेत, ती राजांना मतदान करतीलच याची कुठलीही शाश्वती नाही. जरी तिथं लोकल पातळीवर नवीन त्यांचे सुभेदार तयार झालेले असले नगरपालिकेच्या दृष्टीनं तरीही. मग यावेळेला काय होईल तर यावेळेला जावलीचा जर विचार केला तर जिथून 2 वेळा शशिकांत शिंदे आमदार होते तिथल्या लोकांना अजून त्यांच्याबद्दल आपुलकी आहे. त्यांना असं वाटत होतं की शशिकांत शिंदेने इथूनच आमदारकी लढावी आणि सातारा पण आपल्या ताब्यात घ्यावं, पण ते कोरेगावला गेले. त्यामुळे त्यांची नाळ तुटली. त्यांनी आपलं राजकीय भविष्य बघितलं आणि शिवेंद्रराजेंना इथं रान मोकळं मिळालं. शशिकांत शिंदे कोरेगावमध्ये गेल्यानंतर जी नाळ तुटली ती तुटलीच. त्यावेळेला जुना साताऱ्यामध्ये महाबळेश्वर पण येत होतं, महाबळेश्वर तालुका. त्यामुळं तिथल्या जे मुख्य कार्यकर्ते होते त्यांच्याशी त्यांचा संपर्क जास्त राहिला नाही किंवा त्यांनी आपल्याला तर यांचा इथून पुढे काही उपयोग होणार नाही अशा पद्धतीनं दुर्लक्ष केलं. त्यामुळं त्या लोकांना काही आधार राहिला नाही आणि त्या लोकांचं संघटन शिवेंद्रराजेंनी केलं. त्यामुळं त्यांची ताकद तिथं वाढली. आज तिथं त्यांचे कट्टर लोक झाले. त्यामुळे जिल्हा बँकेत पण शशिकांत शिंदेंचा पराभव झाला. दीपक पवार येथे जावलीतून किंवा साताऱ्यातून एक हाती खिंड लढवत असले तरी शशिकांत शिंदेंचं किंवा त्यांचं फारसं जुळतं अशातला भाग नाही. दीपक पवार आणि शिवेंद्रराजे यांच्यातला विरोध हाडवर हे सर्वश्रुत आहे. काही करून दीपक पवारांना इथं विधानसभेची तयारी करायची आहे, पण तेवढा वकूफ किंवा तेवढी ताकद त्यांच्याकडे नाही. गेल्या 5 वर्षात त्यांनी सातारा शहरात कुठलंही राष्ट्रवादीचं संघटन केलेलं नाही. जावलीत त्यांचा झेडपी मतदारसंघ असेल किंवा बाकीच्या ठिकाणी त्यांनी काही विशेष कार्य केलेलं नाही. सुहास गिरी हे जे माजी पंचायत समिती सदस्य होते ते शिवेंद्रराजेंचे कट्टर कार्यकर्ते होते. आज ते शशिकांत शिंदेंच्या बरोबर आहेत. हे एकच नाव घेण्यासारखं आहे. बाकी मग जो जावलीतून जो पाठिंबा मिळतो शशिकांत शिंदेंना भूमिपुत्र म्हणून, तो त्यांना एक सहानुभूती म्हणून मिळतोय आणि जावली तालुक्यातून त्यांना चांगली मतं मिळतील अशी शक्यता दिसते. इकडं साताऱ्यामध्ये उदयनराजेंच्या ग्रामीण भागात नाव घेण्यासारखे फारसे कोण आता कार्यकर्ते नाहीत की ज्याला
उदयनराजेंनी मोठा केलेला आहे ना, तो स्वतंत्र तो परिसर तो विभाग सांभाळू शकेल. जसं शिवेंद्रराजेंनी राजू भोसले यांना परळी भागात त्यांना त्यांच्या ताब्यात दिला. अर्थात ते जास्त कॉन्ट्रॅक्ट शिवेंद्रराजेंचे जे कॉन्ट्रॅक्ट असतात आमदार निधीतून होणारी कामं वगैरे त्यातून मलिदा कसा मारायचा हेच जास्त प्रमाणात काम ते करत असतात. परंतु त्याने ताकद तिकडं त्या पद्धतीनं निर्माण केलेली आहे. तसं उदयनराजेंनी केलेलं नाही. त्यांची सगळी मदार सुनील तात्या काटकर यांच्यावरच जास्त असते आणि ते हे सतत महाराजांच्याबरोबर असतात. स्वतंत्रपणे त्यांनी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापतीमधून म्हणून काम पाहिल्यानंतर त्यांच्यावर कुठलीही वेगळी जबाबदारी मिळालेली नाही. या दोन्ही राज्यांनी कुठल्याही कार्यकर्त्याला मोठं केलं नाही. भविष्यात यांच्यापासून आपल्याला धोका होऊ शकतो ही जाणीव ठेवून त्यामुळं बऱ्याच ठिकाणी काही अंशी नाराजी आहे आणि त्याचा परिणाम या मतदारसंघात या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला दिसून येईल. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी की उदयनराजेंचा मी लोकसभा निवडणूक लढवणारच हा गेल्या वेळेचा अट्टहास म्हणजे आहे तो लोकसभेचा राजीनामा देऊन तसं काहीही कारण नव्हतं. फक्त शिवेंद्रसिंहराजे भाजपमध्ये गेले आता मलाही गेलं पाहिजे नाहीतर माझं अवघड होईल अशी भावना त्यांची निर्माण झाली असावी. त्यामुळे ते भाजपमध्ये गेले आणि पोटनिवडणुकीत त्यांचा दणकून पराभव झाला. त्याच्यानंतर 5 वर्ष त्यांनी काय तयारी केली म्हणजे राज्यसभा घेतली. परंतु विशेष अशी कामं आता जे IT पार्कचं वगैरे तुंतुनं लावलेलं आहे उदयनराजेंनी ही मतदारांची एक प्रकारे दिशाभूल आहे. कारण ते 15 वर्ष खासदार होते. 15 वर्ष खासदार होते राज्यसभेचे. आता गेले 3-4 वर्ष ते 3 वर्ष झाले खासदार आहेत. परंतु केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना त्यांनी इथं कुठला IT पार्क आणला, कुठला मोठा उद्योग आणला, MIDCत कुठलं महत्त्वाचं काम केलं. एक ग्रेड सेपरेटर ते काच उंची वाढवण्याचं काम सोडलं तर काहीही सांगण्यासारखं काहीही नाही. इथल्या लोकांच्या किंवा इथले बेरोजगार लोक जे रोज सोशल मीडियावर बॉम्ब मारत आहेत की आम्हाला पुण्या मुंबईला जावं लागतं. उदयनराजे एवढे शिरात तोडून सांगतात की आम्ही IT पार्क आणणार. आज त्यांचे गेले 5 वर्ष ते सत्तेत होते, खासदार होते, राज्यातही त्यांची सत्ता आहे. मग IT पार्कचं काय झालं? काय एखादा मोठा उद्योग सातारा जिल्ह्यात आणू शकले नाहीत? जे गुजरातलाही उद्योग चाललेत पुण्यातून किंवा महाराष्ट्रातून त्यांच्याबद्दल हे ब शब्द काढत नाहीत हे दोन्ही महाराज. आणि तिकिटासाठी मात्र मागं लागतात आम्हाला तिकीट द्या. या महाराजांची एवढी ताकद आहे की यांनी भाजप श्रेष्ठींबरोबर बसून तिकीटं वाटली पाहिजेत आणि साताऱ्यात मोठमोठे उद्योग आणले पाहिजेत. साताऱ्यात जे समस्या आहेत त्या दूर केल्या पाहिजेत. परंतु हे आपल्या मतदारसंघातच कुपमंडूक प्रवृत्तीनं जे राहिलेले आहेत आणि ज्या पद्धतीनं वर्तन करत आहेत ते लोकांना पसंत नाही. ज्या लोकांच्या समस्या आहेत तिथल्या शेतकऱ्यांच्या समस्या आहेत. साखरेचे दर वाढले नाहीत, 3,000च्या वर ऊसाचा दर जाईना, त्याच्यानंतर सोयाबीन 4,500च्या वर जाईना. शेतकरी आज दुःखात आहे. आज कांद्याचे भाव केंद्र शासनाने जी निर्यात बंदी केली, गुजरातच्या कांद्याला परवानगी दिली, महाराष्ट्राच्या नाही दिली, जी दिली त्याला निर्यात शुल्क लावलं. मग शेतकऱ्यांनी कांदा कसा निर्यात करायचा याची उत्तर हे महाराज मंडळी देणार नाहीत. त्यामुळं याचा परिणाम शेतकरी वर्ग विचार करायला लागला की आपण कशासाठी मतदान करायचं. मोदींच्या नावावर जे मतं मागतात ती कशासाठी मागायची. दुसरी गोष्ट बेरोजगार तरुण आहेत ते निवडणुकीपुरतं त्यांना 500 रुपये 1000 रुपयेवारी काम मिळत असेल किंवा नसेल नंतर काय करायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. या प्रश्नांची सोडवणूक त्यांनी केलेली नाही. शशिकांत शिंदे पराभव झाल्यानंतर ते विधान परिषदेवरती आमदार झाले. आमदार झाल्यानंतर त्यांनी कोरेगाव सोडलं तर भविष्यात आपल्याला गळ्यात माळ पडेल अशी शक्यता. शेवटी राजकारणात काही सांगता येत नाही. परंतु त्यांनीही छातीठोकपणे मी या मतदारसंघासाठी किंवा जिल्ह्यासाठी हे केले ते केले असं त्यांच्याकडेही सांगण्यासारखं काहीही नाही. ते ज्या वेळेला पालकमंत्री होते सातारा जिल्ह्याचे पर्यटनाच्या बाबतीत विकास करण्याचं त्यांच्याकडं कृष्णा खोरेच्या माध्यमातून किंवा सरकारच्या माध्यमातून
एक चांगली ताकद होती, परंतु त्यांनी तिचा अजिबात वापर केला नाही. ते आपल्याच नादात राहिले. याशिवाय बाजार समितीत त्यांच्यावर जे आरोप झाले भ्रष्टाचाराचे वगैरे, त्याच्यामुळं लोकांच्या मनात संशयाची पाल चुकचुकते. अशी एकंदरीत परिस्थिती असताना शेतकरी बेरोजगारांचे प्रश्न किंवा इथं IT पार्क उभारणे, नद्यांची स्वच्छता वगैरे, हे जे मूळ प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न, हे तर कुणीही लक्ष घालायला तयार नाही. इथलं जे मतदान होणार आहे ते या प्रश्नांवर पण होणार आहे. म्हणजे कुठला पक्ष, कोणता नेता आपल्याला समजून घेऊ शकतो असं लोकांना वाटतंय. त्याशिवाय जी देशात लाट आहे मोदी विरोधाची, त्याचा परिणाम शशिकांत शिंदेंच्या बाजूनं काही प्रमाणात होण्याची शक्यता आहे. 70,000 कोटीचा घोटाळा करून जे भाजपनं ओढून घेतले अजित पवार, आणि ते आता याला आमदार करू त्याला आमदार करू असे जे म्हणत आहेत, म्हणजे नेमकं त्यांच्या मनात काय आहे, सत्तेविषयी त्यांची भूमिका ही लोकांना आता माहीत झालेली आहे. त्यांच्या व्यासपीठावर हे भाजपची लोक जातात हे लोकांना फारसं रुचणार नाही. त्यामुळे या वेळेला शरद पवारांच्या बाबतीत जे शरद पवारांपासून सोडून गेले ते सर्व भ्रष्टाचारीच होते, ईडीला घाबरून गेले असं जनतेचं ठाम मत आहे. आणि त्या पक्षात किंवा त्या महायुतीत उदयनराजे भोसले आहेत हे सुद्धा सातारकरांना माहीत आहे. त्यामुळे शरद पवारांना एक सहानुभूती म्हणून या वेळेला मतांचा टक्का शशिकांत शिंदे यांच्या बाजूने वाढण्याची शक्यता आहे. परंतु त्याचा परिणाम इतर ठिकाणच्या मतदानावर होईल असं वाटत नाही. गेल्या वेळेला जे 40-41 हजाराचं लीड होतं श्रीनिवास पाटलांच्यावर, ते काय श्रीनिवास पाटलांनी इथं कामं केली म्हणून ते लीड देण्यात आलेलं नव्हतं, किंवा उदयनराजेंना जी मतं मिळाली ते उदयनराजेंनी कामं केली म्हणून मिळालेलं नव्हतं. एक व्यक्तिकेंद्रित अशा पद्धतीनं हे मतदान झालं. उदयनराजेंची त्यावेळेला पण थोडीफार क्रेज थोडी होती, पण ते पराभव झाल्यापासून ती कमी झालेली आहे. आताही व्यक्तिकेंद्रितच मतदान होईल, त्यात सहानुभूती महत्त्वाची आहे शशिकांत शिंदेंचं. त्यामुळं हे लीड ह्या लीडचा आलेख आहे तो कमी येईल अशी जास्त शक्यता आहे. म्हणजे जरी भाजपचे नेते 1 लाख 1.5 लाख लीड वगैरे म्हणत असले तर तशी शक्यता नाही. तसं जर असतं तर गेल्या वेळेला उदयनराजेंना श्रीनिवास पाटलांच्या पुढं 40,000चं लीड मिळालं नसतं, त्यांना 74,000 मतं मिळाली नसती. यावेळेला शशिकांत शिंदे 1 लाखाच्या आसपास इथं मतं घेतील असं दिसतंय. पण इथं चांगलं लीड उदयनराजेच घेतील असं दिसतंय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.